तर मिनिमम 3 मार्क्स आणि मॅक्झिमम काय असेल तुमचे 5 मार्क्सचं वेटेज जे आहे ते असणार आहे। व्हेन अन ऑब्जेक्ट मूव्स अलॉंग अ सर्क्युलर पाथ, त्याप्रमाणे त्याची काय असणार आहे तर डायरेक्शन असणार आहे। आणि जो फोर्स एक्झर्ट होतोय तो म्हणजे काय होतोय की सेंटरकडनं फोर्स त्याच्यावर एक्झर्ट होतोय। केपलर्स लॉ की हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे, म्हणजे तुमचा प्लॅनेटचं जे ऑर्बिटिंग आहे ते कसं आहे तर इलिप्स। आणि थर्ड वन, त्यांनी जे इक्वल केलेले जे एरियाज असतील ते एरियाज जर टाइम पिरियड इक्वल असेल तर तुमचे काय असणार आहेत सेम मेजरचे तुमचे एरियाज असणार आहेत। हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू एकलव्य बॅच। मी प्रियांका तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आज 10वी स्टेट बोर्डमधील सायन्स 1 हा विषय आपण बघणार आहोत। तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की सायन्स 1 या विषयामध्ये टोटल 10 लेसन्स आहेत। त्या 10 लेसन्सपैकी 6 लेसन्स ही तुमच्या फिजिक्सशी कनेक्टेड आहेत आणि 4 लेसन्स जे आहेत ते तुमच्या केमिस्ट्री पार्टशी कनेक्टेड आहेत। हे 10च्या 10 लेसन आपण या टोटल कोर्समध्ये जे आहे ते बघणार आहोत। त्यातल्या 10 लेसनपैकी आज पहिला लेसन जो आहे तो ग्रॅव्हिटेशन हा आपल्याला काय करायचं आहे तर सुरुवात करायचं आहे। तर ग्रॅव्हिटेशन बघण्याच्या आधी तुमचं बेसिक नॉलेज तुम्हाला काय काय येणं गरजेचं आहे तर ग्रॅव्हिटेशन। मग ग्रॅव्हिटेशन हा जो आहे तो तुमचा ॲक्सेलरेशनशी कनेक्टेड आहे, तुमच्या फोर्सशी कनेक्टेड आहे। मग हे ग्रॅव्हिटेशन कुठं ॲक्ट होत असतं तर हे ॲक्ट होत असताना तुम्हाला सर्टन वेगवेगळे एक्झाम्पल जनरल लाईफमधले तुम्ही तिथं कनेक्ट करू शकता। फॉर एक्झाम्पल तुम्ही एका हाईटवर ऑब्जेक्ट ठेवले, ते ऑब्जेक्टला जस्ट पुश केलं तर ते हाईटवर म्हणजे की सपोज टेबलवर असेल किंवा कुठल्याही हाईटवर ठेवल्यानंतर ते बाय डिफॉल्ट तुमच्या अर्थकडे अट्रॅक्ट होत असतं। मग हे अर्थकडे अट्रॅक्ट का होत असतं तर ह्या पाठीमागच्या सगळ्या संकल्पना, सगळे कॉन्सेप्ट की तो बॉल वरून खाली येत असताना त्याला कुठल्या कुठल्या कॉन्सेप्ट कनेक्ट होत असतात, कोणत्या कोणत्या क्वांटिटीज कनेक्ट होत असतात, हा सगळा पार्ट आपल्याला जे आहे ते तिथं बघायचं आहे। हे बघत असताना 1 बाय 1 सगळे कॉन्सेप्ट तुम्हाला डिटेल एक्सप्लेन केले जातील। काही पार्ट तुम्हाला ॲनिमेटेड फॉर्ममध्ये दाखवला जाईल, म्हणजे तो पार्ट तुमचा टोटल कॉन्क्रीट जो आहे तो होईल। चला तर मित्रांनो आपण स्टार्ट करूया नवीन लेसनला, ग्रॅव्हिटेशन। आता ह्या ग्रॅव्हिटेशन लेसनचं जर तुम्ही वेटेज बघितलं तर ते वेटेज किती मार्क्सचं आहे तर 3 to 5 मार्क्सचं वेटेज आहे। 3 to 5 म्हणजे काय असेल तर मिनिमम 3 मार्क्स आणि मॅक्झिमम काय असेल तुमचे 5 मार्क्सचं वेटेज जे आहे ते असणार आहे। आता ह्या मिनिमम 3 मार्क्ससाठी तुम्हाला कुठले कुठले कोर पॉईंट्सचा स्टडी जो आहे तो करायचा या लेसनमध्ये। नंतर सेकंड पॉईंट आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स, म्हणजे कशाशी कनेक्टेड सेंट्रिपिटल फोर्स आहे, काय नक्की ॲक्च्युली सर्क्युलर मोशनमध्ये हॅपन होत असतं तो पार्ट बघायचा आहे। नंतर थर्ड पार्ट म्हणजे केपलर्स लॉ की जे प्लॅनेटरी मोशनशी कनेक्टेड आहेत, हा थर्ड पॉईंट आपल्याला बघायचा आहे। की जो मेजर पार्ट आहे तो म्हणजे न्यूमरिकलचा, की ह्या सगळ्या कॉन्सेप्टच्या नंतर आपल्याला एक लेक्चर जे आहे ते न्यूमरिकल्सवर पण काय करायचं आहे तर बघायचं आहे। म्हणजे हा टोटल या लेसनमध्ये सगळा टोटल पार्ट कंप्लीट तुमचा जो आहे तो एक्सप्लेन केला जाईल, प्लस तुम्हाला ॲनिमेटेड फॉर्ममध्ये जे आहे ते शो देखील केला जाईल की जेणेकरून तो पार्ट तुमचा बघत असतानाच क्लिअर होईल। तर चला तर बाळांनो पुढचा पार्ट जो आहे तो आपण बघूया की जो कशाशी कनेक्टेड आहे तर सर्क्युलर मोशनशी कनेक्टेड आहे। आता ह्या सर्क्युलर मोशनसाठी आधी आपल्याला काय पार्ट लागतो तर ग्रॅव्हिटेशनशी पार्ट लागतो। की जसं की त्या पेजवर जर तुम्ही बघितलं पहिल्या पेजवर काय दिले आपल्याला की ग्रॅव्हिटेशनशी रिगार्डिंग असणारी कॉन्सेप्ट दिली। मग ती काय कॉन्सेप्ट आहे की जो न्यूटन आहे तो न्यूटन काय केला होता की ॲपलच्या झाडाखाली बसला होता, ते ॲपल समोर त्याच्या जे आहे ते सब पडलं, ते ॲपल खाली पडल्यानंतर थॉट एक न्यूटनच्या डोक्यामध्ये आला की ते हे ॲपल खाली का पडलं, ते वरती का नाही गेलं, हॉरिझॉन्टल डायरेक्शननी का नाही गेलं, ते खालीच का पडलं। आणि आफ्टर दॅट की जो ग्रॅव्हिटेशन ही जी टर्म आहे किंवा त्याच्या पाठीमागचं जे कॉन्सेप्ट आहे ती इंट्रोड्यूस झाली आणि त्याच्या रिगार्डिंग जे आहे ते सगळे पॉईंट्स जे आहे ते काय केले तर तिथं कनेक्ट झाले किंवा ते सगळे थेअरी जी आहे ती रिसर्च झाली। मग हा असणारा जो मेजर की पहिल्या पानशी कनेक्टेड असणारा पार्ट की फक्त इंट्रोडक्टरी पार्ट आहे, आणि जो आपल्याला इम्पॉर्टंट बोर्डशी कनेक्टेड पार्ट आहे तो म्हणजे काय असणार आहे तुमचा सर्क्युलर मोशन, आणि नेक्स्ट वन म्हणजे त्याच्याशी रिगार्डिंग सेंट्रिपिटल फोर्स। सर्क्युलर मोशन नावातच आहे, कशी मोशन असणार आहे सर्क्युलर। सर्क्युलर म्हणजे काय की सपोज जर तुमच्या डोळ्यासमोर घड्याळ घेतलं तर घड्याळाचे जे हँड्स आहेत, मग मिनिट हँड, सेकंड हँड असेल, मिनिट हँड असेल, तुमचं
त्याचबरोबर काय की हे त्याची जी मोशन आहे ती मोशन किंवा आवर हँड असेल, ह्या सगळ्यांची मोशन कशी आहे तर सर्क्युलर. त्याच पद्धतीने तुमचे फॅनचे ब्लेड्स घेतले, त्या ब्लेडची मोशन कशी आहे सर्क्युलर. पण हे सर्क्युलर जेव्हा मोशन तुमची काय की होत असते कोणत्याही ऑब्जेक्टची, तर ती मोशन होण्यासाठी कोणता फोर्स तिथं रिगार्डिंग तिथं कनेक्ट होत असतो किंवा कोणता फोर्स तिथं काय की ॲप्लिकेबल जो आहे तो असतो आणि त्याच्या बेसिसवर ते मोशन तुमचं सर्क्युलर हॅपन होत असतं. तर आपल्याला काय करूया तर आपण त्याच्या रिगार्डिंग असणारी डेफिनेशन बघूया. व्हेन अन ऑब्जेक्ट मूव्स अलोंग अ सर्क्युलर पाथ, अ फोर्सेस ॲक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट and this force directed toward the center of the circle and this force is called as centripetal force. अजून कधी सेंट्रिपिटल फोर्सची बोर्डाला जे आहे ते क्वेश्चन नाही आला, पण तुम्हाला डेफिनेशन 1 मार्कला विचारली जाऊ शकते सेंट्रिपिटल फोर्सची. काय सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे लक्षात आलं तुमच्या की जो सेंटर असेल की त्या सेंटरशी रिगार्डिंग सपोज जर एखादी सर्क्युलर मोशन हॅपन होत असेल, तर ह्या सर्क्युलर मोशन हॅपन होण्यासाठी सेंटरकडनं जो फोर्स एक्झर्ट होणार आहे तो म्हणजे काय असणार आहे तर सेंट्रिपिटल फोर्स. परत एकदा रिपीट करते, मोशन कशी आहे सर्क्युलर. सर्क्युलर मोशन हॅपन होण्यासाठी ती सेंटरकडनं जो फोर्स एक्झर्ट होत असतो ती म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. फॉर एक्झाम्पल काय सांगू शकाल की जसं सेंट्रिपिटल फोर्स मीन्स कसला फोर्स आहे, त्याला सेकंड वर्ड आहे सेंटर सिकिंग फोर्स. म्हणजेच काय, ऑब्जेक्ट ट्राय टू गो टुवर्ड द सेंटर ऑफ अ सर्कल बिकॉज ऑफ दिस फोर्स. म्हणजे फक्त आणि फक्त सेंट्रिपिटल फोर्समुळं ते ऑब्जेक्ट कसं फिरतंय तर कम्प्लिटली सर्क्युलर फॉर्ममध्ये फिरतंय किंवा सर्क्युलर मोशनमध्ये फिरतंय. आणि तो सर्क्युलर मोशन फिरण्यासाठी सेंटरकडनं जो फोर्स एक्झर्ट होतोय तो म्हणजे काय असेल सेंट्रिपिटल फोर्स. नेक्स्ट पार्ट काय आहे, द मोशन ऑफ द मून अराउंड द अर्थ ड्यू टू सेंट्रिपिटल फोर्स विच इज एक्सटर्नल बाय द अर्थ ऑन द मून. म्हणजे फॉर एक्झाम्पल मून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तो नॅचरल सॅटेलाइट ऑफ अर्थ आहे. आता हा मून अर्थच्या अराउंड जेव्हा फिरत असणार आहे तेव्हा फिरत असताना जो सेंटर म्हणजे तुमची अर्थ की अर्थ त्या मूनवर जो फोर्स एक्झर्ट करते तो म्हणजे काय असणार आहे सेंट्रिपिटल फोर्स. आपण अजून उदाहरणं बघूया. एक काय केलं की दोऱ्याचा तुकडा घेतला किंवा एक स्ट्रिंग घेतला, त्या स्ट्रिंगच्या एका एंडला तुम्ही स्टोन जो आहे तो टाय केला. स्टोन टाय केल्यानंतर त्याचा जो अदर एंड आहे तो तुम्ही काय केला जस्ट याप्रमाणे जसे मी सांगते त्याप्रमाणे तुम्ही मूव्ह केला. डेफिनेटली मूव्ह करत असताना त्याची जी मोशन आहे ती कशी फॉर्म होणार आहे तुमची सर्क्युलर फॉर्म होणार आहे विच इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे कुठलाही सर्कल जेव्हा तुमची मोशन हॅपन होण्यासाठी सेंटरकडनं त्याच्यावर फोर्स एक्झर्ट होत असतो त्यालाच म्हटलं जातं सेंट्रिपिटल फोर्स. त्याच्या रिगार्डिंग आपण एक व्हिडिओ जो आहे तो चेक करूया. आता जसं की तुम्हाला समोर दिसतंय जे आहे ते एक काय आहे तर स्ट्रिंग, त्या स्ट्रिंगला बॉल जो आहे तो कनेक्ट केला आहे आणि तो बॉल काय केला आहे की सेंटरकडनं जो आहे तो फिरवला जातोय. आता जसं की सेंटरकडनं अप्लाइड केलेला फोर्स तो मास इंटू ॲक्सेलरेशन जसं लास्ट इयर आपण बघितलं सेम लाईक असणार आहे. बघा जशी मोशन बॉलची आहे ती कोणत्या फॉर्मची मोशन आहे तर सर्क्युलर. डायरेक्शन कशी असणार आहे तुमची टँजेन्शियल, त्याची व्हेलॉसिटी किंवा टँजेन्शियल डायरेक्शन असणार आहे. सेम लाईक जसा बॉल फिरतोय त्याप्रमाणे त्याची काय असणार आहे तर डायरेक्शन असणार आहे. आणि जो फोर्स एक्झर्ट होतोय तो म्हणजे काय होतोय की सेंटरकडनं फोर्स त्याच्यावर एक्झर्ट होतोय आणि तेव्हा मोशन तुमची काय की हॅपन होते विच इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे सेंटर सिकिंग फोर्स. आता बघा की आता सपोज जर तो बॉल जो आहे तो बॉल कंटिन्युअस काय होतोय की सेंटर आणि त्याची डायरेक्शन जी आहे ती टँजेन्शियल. आता सपोज तो दोरामधून कट केला तर त्याची जो बॉल जो आहे तो बॉलची डायरेक्शन तुमची काय होते की हॉरिझॉन्टल डायरेक्शननी म्हणजेच त्याची टँजेन्शियल डायरेक्शननी. म्हणजे कुठलाही सेंटरकडं जेव्हा सेंटर सिकिंग फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवर ॲक्ट होत असतो तेव्हा तो जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये फिरणार आहे आणि मध्येच जर काय की तो दोरा मी सोडून दिला किंवा तो बॉलमधून कट केला तर त्याची बाहेर फेकण्याची जी डायरेक्शन असेल ती डायरेक्शन कशी असणार आहे तुमची टँजेन्शियल असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे सर्क्युलर मोशन असेल, याच्यातून सेंटरकडनं फोर्स तुमचा एक्झर्ट होणार. इथं तो बॉल असेल की जसं आता आपण ॲनिमेटेड पॉईंटमध्ये जे बघितलं त्याप्रमाणे आणि याप्रमाणे जर काय की मी ह्या पोझिशनला तो बॉल सोडून दिला तर तो बाहेर फेकताना तुम्ही क्लॉकवाईज फिरवताय का अँटी क्लॉकवाईज फिरवताय याच्या बेसिसवर तुमचे काय की डायरेक्शन तिथं डिपेंड असणार आहे. मग ही डायरेक्शन टँजंट टू द सर्कल दॅट मीन्स काय की सपोज सेंटर आणि जिथं तुमची काय की स्पर्शिका जिथून छेदून काय की थोडक्यात जाणार आहे
ती म्हणजे काय असेल तर टँजंट. मग ह्या टँजंट टू द सर्कल ह्या डायरेक्शननी ती काय होत असते तर तो बॉल किंवा ती ऑब्जेक्ट बाहेर फेकली जाते. आता जॉइंट व्हीलचं आपण एक्झाम्पल घेतलं, त्या जॉइंट व्हीलमध्ये बघा मोठे पाळणे असतात आणि ते असे गोल 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 काय की फिरत असतात. त्यातला एक जरी पाळणा तुटला की तो बाहेर फेकताना बरोबर जशी त्याची डायरेक्शन आहे सेम त्या सर्क्युलर फॉर्मला टँजंट जिथं काय होईल तर ड्रॉ होईल त्या डायरेक्शननी तो पाळणा जो आहे तो बाहेर फेकला जातो. यालाच काय म्हटलं जातं सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे सेंटरकडनं फोर्स एक्झर्ट होणार, त्याची मोशन टेक्स प्लेस होणार आणि मोशन जेव्हा स्टॉप होणार तेव्हा तो टँजेन्शियल डायरेक्शननी काय होणार तर बाहेर फेकला जाणार. आता याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे केपलर्स लॉ, की हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. जसं मगाशी मी म्हटलं सेंट्रिपिटल फोर्स डेफिनेशन 1 मार्काला गरजेचे आहे, तसं केपलर्स लॉ जो आहे तो तुम्हाला 3 मार्कला बोर्डला ऑलरेडी मी क्वेश्चन्स खाली ॲड केलेत की विचारलेला आहे. 1 मार्काला विचारला जाऊ शकतो, 2 मार्काला विचारला जाऊ शकतो. हा कशाशी कनेक्टेड आहे तुमच्या प्लॅनेटशी कनेक्टेड आहे. प्लॅनेट म्हणजे काय तर प्लॅनेटची असणारी मोशन. म्हणजे ह्या युनिवर्समध्ये की आपला सन असेल, मून असेल किंवा अनदर प्लॅनेट आहेत, हे तुमच्या काही की सनच्या अराउंड हे सगळे प्लॅनेट रिव्हॉल्व होत असताना कशा पद्धतीने तुमचे काय होत असतात तर रिव्हॉल्व होत असतात. हे तुम्हाला काही की ॲक्च्युली त्याच्या पाठीमागचं मेकॅनिझम काय आहे तर ते मेकॅनिझम ह्या लॉशी रिगार्डिंग आहे. तो लॉ म्हणजे काय की केपलर्स फर्स्ट, केपलर्स सेकंड अँड केपलर्स थर्ड लॉ. की जसं की आपण जर बघितलं की जॉन्स केपलर describe the planetary motion of the study of the position of planet obtain regular observation. This is known as Kepler's law. म्हणजे प्लॅनेटरी मोशन्स कशा आहेत आणि त्यांचं ऑब्झर्वेशनच्या बेसिसवर हे 3 लॉज काय केलेत तर स्टेट केलेले आहेत. त्याच्यातला फर्स्ट लॉ आहे केपलर्स फर्स्ट लॉ. या केपलर्स फर्स्ट लॉलाच काय म्हटलं जातं बाळांनो, टेक्स्टबुकमध्ये जे आहे ते लिहून घ्या, लॉ ऑफ ऑर्बिट. काय म्हटलं जातं लॉ ऑफ ऑर्बिट. की फर्स्ट लॉला सपोज जर काय की डिरेक्टली क्वेश्चनमध्ये पेपरमध्ये विचारताना लॉ ऑफ ऑर्बिट विचारतात का तर नॉट, तर तुम्हाला राईट द केपलर्स फर्स्ट लॉ असं विचारलं जातं. पण सपोज जर ऑर्बिटशी कनेक्टेड असणार लॉ असं ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन जर विचारला तर त्या पद्धतीनं तुम्हाला आन्सर माहिती असेल पण जर शब्द किंवा त्याची कॉन्सेप्ट क्लिअर नसेल तर ते उत्तर लिहिता येणार नाही आणि मार्क तुमचे नक्कीच तिथंच कमी होतील. मग तो लॉ काय आहे की सपोज आता मोशन जे आहे की जसं मगाशी आपण बघितले की सन अर्थच्या जी काही की अराउंड मूनची जी मोशन आहे ती सर्क्युलर आहे. मग आता सपोज सर्क्युलर असेल की एखादा कोन असेल, ह्या कोनमध्ये की तुमचं काय असणार आहे खाली सर्कल आणि ह्या कोनचं जर इन्क्लाइन पोझिशन घेतली तर तो काय होणार आहे तुमचा याप्रमाणे इलिप्स होणार आहे. हा इलिप्स असेल. जर तुम्ही सर्कल असेल तर सर्कलचा सेंटर तुमचा एकच असतो. याचे जर तुम्ही ॲक्सिस घेतले तर हा तुमचा काही की 2 ॲक्सिस आहेत. त्या 2 ॲक्सिसमध्ये इथली रेडियस, इथली रेडियस, इथली रेडियस, इथली रेडियस तुमची काय असते तर सेम असते. आता आपण काय घेणार आहोत तर जेव्हा प्लॅनेट्स तुम्ही ऑब्झर्व करणार आहात तेव्हा ऑब्झर्व करताना तुम्हाला इन्क्लाइन प्लेन म्हणजे तुमच्या इलिप्सच्या फॉर्मॅटमध्ये तो काही की तुमचं ऑब्झर्वेशन जे आहे ते असणार आहे. मग हे ऑब्झर्वेशन जेव्हा तुम्हाला इलिप्टिकल पाथमध्ये मिळेल तेव्हा तुमचा सन त्या इलिप्टिकल पाथ जेव्हा असेल तेव्हा सन तुमचे काय राहतात तर ह्या जर सपोज इलिप्टिकल पाथ असेल तर सन तुमचे फोकाय पोझिशनला राहतात. जसा इथं सेंटर जो आहे तो तुमच्या सर्कलचा मध्ये राहतो तसाच इलिप्टिकल पाथचा जो सेंटर आहे ते तुमचे काय असतात तर हा एक तुमचा मायनर ॲक्सिस असतो आणि हा एक मेजर ॲक्सिस असतो. आणि ह्या मेजर ॲक्सिस आणि मायनर ॲक्सिसच्या बरोबर सेंटरला काय राहतो तर तो फोकस राहतो. म्हणून इलिप्सला काय राहतात तर 2 फोकाय राहतात, एक म्हणजे F1 आणि दुसरा म्हणजे काय असतो तर F2 असतो. आता हा सन जो आहे तर या तरी फोकायला असणार किंवा एकतर लेफ्ट साईडच्या तरी फोकायला काय की राहणार. म्हणजे जर या फोकायला असेल किंवा या फोकायला तुमचं कन्सिडरेशन तुम्ही कसं करताय त्याच्या बेसिसवर तुमचा काय की लॉचे 1, 2, 3 स्टेटमेंट जे आहे ते तिथं काय असेल तर कनेक्टेड तिथं होणार आहेत. म्हणजे फर्स्ट जो आहे तो लॉ, त्या लॉलाच काय म्हटलं जातं लॉ ऑफ ऑर्बिट. द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन वन ऑफ द फोकाय. म्हणजे सन ॲट वन ऑफ द फोकाय. म्हणजे तुमचं प्लॅनेटचं जे ऑर्बिटिंग आहे ते कसं आहे तर इलिप्स. तर त्या इलिप्टिकल पाथच्या वेळेस तुमचा सन कुठल्या पोझिशनला असणार आहे तर फोकाय पोझिशनला असणार आहे. हा एक आहे तुमच्या ऑर्बिटशी कनेक्टेड असणारा पार्ट.
त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो लॉ बघा बाळांनो, परत एकदा मी रिपीट करते. द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट द वन ऑफ फोकाय. म्हणजे कुठल्या तरी राईट साईडच्या एकच्या फोकायला असेल किंवा लेफ्ट साईडच्या फोकायला तरी असेल. स्टेटमेंटमध्ये मार्क्स जेव्हा तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे लॉचा, तेव्हा स्टेटमेंटमध्ये कुठंही तिथं वर्डचं जे आहे ते त्याची जागा बदलायची नाही. आहे तसं स्टेटमेंट तुम्हाला बाय डिफॉल्ट पेपरमध्ये लिहावं लागेल. आता सेकंड लॉ जो आहे तो सेकंड लॉ कशाशी कनेक्टेड आहे? तो सेकंड लॉ जो आहे तो लॉ ऑफ एरियाजशी कनेक्टेड आहे. काय असेल तुमचा? लॉ ऑफ एरियाज. एरियाजशी कनेक्टेड म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल आधी लॉ मी रीड करते मग कॉन्सेप्ट क्लिअर करते. द लाईन जॉईनिंग ऑफ द प्लॅनेट अँड द सन स्वीप इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय असेल की हा तुमचा काय आहे तर इलिप्टिकल ऑर्बिट आहे. ह्या इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फॉर एक्झाम्पल ए हा प्लॅनेट आहे. हा जो प्लॅनेट आहे तो प्लॅनेट ए म्हणजे थोडक्यात काय की सपोज हा प्लॅनेट आहे तो ए पोझिशनपासून बी पोझिशनपर्यंत काय झाला? रीच झाला. बी पोझिशनपासून सी पोझिशनपर्यंत रीच झाला. परत डी, ई, एफ आणि अगेन ए पोझिशनपर्यंत. म्हणजे ह्या पोझिशन्स हळूहळू त्याने काय केल्या तर कवर केल्या. मग हे कवर करत असताना की आपल्याला काय सांगितलं तर इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे हा प्लॅनेट जेव्हा तुमच्या वेगवेगळ्या पोझिशन कवर करतोय, तो पोझिशन कवर करत असताना ए टू बी जो तुमचा टाईम रिक्वायर्ड किंवा टाईम जो तुमचा काय झाला असेल तर तिथं कवर करण्यासाठी गेलेला असेल, तो टाईम तेवढाच टाईम जर सी टू डी साठी लागला असेल किंवा ई टू एफ साठी लागला असेल, मग तो जर टाईम इंटरवल जर इक्वल असेल तर त्यांनी स्वीप केलेल्या, स्वीप म्हणजे काय तर ॲक्वायर केलेल्या एरिया ज्या आहेत कुणाशी तर तुमच्या सनशी, ते काय असतात तर तुमचे इक्वल मेजरचे असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय असेल की जर आपण बघितलं एरियाचा असणारा लॉ आपण बघूया की कशा पण कनेक्टेड तुम्हाला जो आहे तो राहील. तर एरिया ऑफ काय असणार आहे तुमचा ASB, एरिया ऑफ ASB इज इक्वल टू एरिया ऑफ परत पुढचा असणार CSD इज इक्वल टू एरिया ऑफ परत ESF. म्हणजे काय असेल की तुमचा जो एरिया ABC जर टाइम इंटरवल इक्वल असेल तेवढाच टाइम जर ह्या सेकंडला असेल, तेवढाच टाइम हा जर थर्डला असेल, त्या तिघांचे एरियाज काय असणार तर सेम म्हणजेच की इक्वल मेजरचे असणार. हे काय सांगितलं तुमच्या केपलरनी सेकंड लॉ मध्ये सांगितले. बाळांनो पहिला लॉ बघितला लॉ ऑफ ऑर्बिट, सेकंड लॉ बघितला आपण लॉ ऑफ एरियाज. आता थर्ड लॉ जो आहे तो बघूया. तो थर्ड लॉ काय आहे तर द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. आता बघा बाळांनो काय सांगितले, काय सांगितलं स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. म्हणजे इथं A टू B साठी लागणारा जो टाईम असेल, C टू D साठी लागणारा जो टाईम असेल, E टू F साठी लागणारा जो टाईम असेल, त्या टाईमचा स्क्वेअर म्हणजेच काय तर T स्क्वेअर. इथं बघा दिले आपल्याला तर T स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्टली याचा अर्थ काय की हे जे सिम्बॉल आपण यूज करत असतो ते सिम्बॉल म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कुणाला असणार आहे तुमच्या क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा सन आणि थोडक्यात हे काय की प्लॅनेट, ह्या इथलं असणारे जे डिस्टन्स, परत हा सन, हा इथं असणारा प्लॅनेट, इथलं असणारा डिस्टन्स, हा सन आणि हे प्लॅनेट म्हणजे इथलं असणारा डिस्टन्स, याच्या मीन डिस्टन्स एवढं. म्हणजे जसं की आपण सर्कल जर घेतला तर सर्कलचा सेंटर आणि सेंटरचे काय असणार आहे तुमच्या ही रेडियस, ई रेडियस, ही रेडियस आणि ही रेडियस इक्वल असणार आहे. पण इथं आपला सन इलिप्टिकल तुमचं ऑर्बिट आहे, सन तुमच्या कुठल्या तरी फोकाय पोझिशनला असणार आहे. याच्यामुळं जे डिस्टन्सेस तुम्ही घेणार आहात त्या डिस्टन्सेसचा मीन याच्याशी काय की त्या मीनचा पण तुमचा काय असणार आहे तर क्यूब असणार आहे. या क्यूबशी काय आहे तर प्रपोर्शनल आहे. म्हणजेच तुम्ही काय सांगाल जसं स्टेटमेंटमध्ये तुम्हाला एक्सप्रेशनमध्ये दिसतंय तसंच स्टेटमेंट तुम्हाला म्हणजेच की तिथं क्रिएट करायचं आहे. T स्क्वेअर म्हणजे काय पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. मगाशी जसं आपण लॉ ऑफ ऑर्बिट सांगितलं, लॉ ऑफ एरिया सांगितलं, तसा थर्ड लॉ जो आहे तो कुणाशी कनेक्टेड आहे
तर लॉ ऑफ टाईम पिरियड कुणाशी कनेक्ट आहे, तर लॉ ऑफ पिरियड किंवा टाईम पिरियडशी कनेक्टेड आहे. आता हा जो टाईम पिरियड आहे तो कोणत्या लेटरने रिप्रेझेंट करतात, कॅपिटल टी स्मॉल टी कुठल्याही लेटरने रिप्रेझेंट करू शकता, आपल्याला फक्त टाईमच रिप्रेझेंट करायचा आहे. मग टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब, म्हणजेच की काय, आर काय आहे तर क्यूब म्हणजे क्यूब ॲज इट इज क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे एवढं जरी तुम्ही फक्त इक्वेशन लक्षात ठेवलं तरी त्याचं एक्सपांडिंग तुम्हाला करून स्टेटमेंट बाय डिफॉल्ट तयार करता आलं पाहिजे. म्हणजे पहिला लॉ ऑर्बिटशी कनेक्टेड, दुसरा लॉ तुमच्या एरियाशी कनेक्टेड आणि तिसरा लॉ जो आहे तो तुमच्या टाईम पिरियडशी कनेक्टेड असेल. हे तिन्ही लॉ स्टेप बाय स्टेप तुम्हाला 3 मार्क्सला पेपरमध्ये लिहावे लागतात. ही डायग्रॅम इसेन्शियली तिथं असणार आहे, ही डायग्रॅम तुम्हाला काढावी लागेल म्हणजे बरोबर तुम्हाला बोर्डाला 3 मार्क्स स्टेप बाय स्टेप मिळून जातील. आता याच्याशीच रिगार्डिंग आपण जे आहे ते बघूया की ॲनिमेटेड पार्ट म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. आता हे केपलरचे 3 लॉज आपण काय करायचे तर डिस्कस करायचे. आता फर्स्ट लॉ की आता हे तुमची इलिप्टिकल ऑर्बिट सन बरोबर गेला फोकाय पोझिशनला. आता हा फोकाय पोझिशनला जात असताना काय आहे आपला लॉ की जर जसं चेक केलं की तुम्ही जर हे इलिप्टिकल पाथमध्ये हे तुमचं मेजर ॲक्सिस हे मायनर ॲक्सिस आणि त्याप्रमाणे फोकाय पोझिशनला तुमचा काय असेल तर थोडक्यात सन असणार आहे. मग याप्रमाणे तुमचे प्लॅनेट अराउंड द सन काय केले असणार आहे तर थोडक्यात रिव्हॉल्विंग जे आहे ते करत असणार आहेत. आता हे इलिप्टिकल पाथ असताना आपला फर्स्ट असणारा जो आहे तो लॉ म्हणजेच तो काय लॉ जो आहे तो काय सांगतो की इलिप्टिकल पाथ असेल तर सन तुमच्या फोकाय पोझिशनला. सेकंड लॉ काय सांगणार आहे की सेम तुमचे जे टाईम जसं की आता हा पहिला परत काय असेल तुमचा सेकंड वन आणि थर्ड वन त्यांनी जे इक्वल केलेले जे एरियाज असतील ते एरियाज जर टाईम पिरियड इक्वल असेल तर तुमचे काय असणार आहेत सेम मेजरचे तुमचे एरियाज असणार आहेत. हा झाला तुमचा सेकंड लॉ म्हणजे हा एरिया तुमचे इक्वल असतील A1 आणि A2 हे तुमचे इक्वल असतील आणि टाईम पिरियड पण त्याचे लागलेले इक्वल असतील. आता थर्ड लॉ जो आहे तर थर्ड लॉ कशाशी कनेक्टेड होता तर तुमचा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन जसं की पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आणि तुमचं काय असेल तर तुमची मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन ह्या दोघांशी काय असतो तर स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. हे एकमेकांना काय असतो तर प्रोपोर्शनल राहतो. म्हणजे हे आपण केपलर्स फर्स्ट सेकंड थर्ड इन डिटेल जे आहे ते आपण बघितलं. आता पुढचा पार्ट जो आहे तो आपल्याला बघायचा आहे की जो बोर्डच्या क्वेश्चनशी आता जर तुम्ही बाळांनो चेक केलं की हा या पहिल्या लेक्चरमध्ये जसं असणार आहे सेम तसंच कॉन्सेप्ट त्याच्या रिगार्डिंग बोर्ड क्वेश्चन म्हणजे तिथल्या तिथं तुम्हाला त्या टेक्स्टबुकवरती जसं मी सांगितले त्याप्रमाणे बोर्डचे इयर लिहायचे आहेत आणि सेम जर क्वेश्चन तुम्हाला लिहायचं असेल तिथं जिथं स्पेस असेल तिथं तुम्ही क्वेश्चन जे आहे ते लिहू शकता. काय क्वेश्चन विचारलाय स्टेट द केपलर्स 3 लॉज ऑफ मोशन तर जून 23ला 3 मार्कला विचारले. कदाचित असाही क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो डिरेक्टली स्टेट करायला सांगतील 3 लॉ लिहा 3 मार्क तुम्हाला मिळतील. लॉ ऑफ ऑर्बिट एरियाज आणि पिरियडशी कनेक्टेड. दुसरा क्वेश्चन काय आहे ऑब्झर्व द गिवन फिगर शोईंग द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट मुव्हिंग अराउंड द सन राईट 3 लॉज रिलेटेड टू इट. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही डायग्रॅम गिवन आहे आणि हा प्लॅनेट तुमच्या अराउंड काय आहे तर सनच्या भोवती फिरतोय आणि त्याच्या रिगार्डिंग 3 लॉज तुम्हाला लिहायला सांगितलं. इथं कुठंही तुम्हाला केपलरशी रिगार्डिंग वर्ड देखील तिथं इंट्रोड्यूस केलेला नाही. आपल्याला ह्या डायग्रॅमवरून आयडेंटिफाय करायचं आहे की हे केपलरचे 3 लॉज आहेत आणि ते 3 लॉज 1 बाय 1 आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. इयर जर चेक केलं तर जुलै तुमचं काय आहे तर मार्च 20 आहे तो 3 मार्काला विचारला होता सप्टेंबर 21ला 1 मार्कला. म्हणजे डायग्रॅम देतील आणि तो तुम्हाला काही की एक लॉ जो आहे तो स्टेट करायला सांगितला जाईल. फर्स्ट लॉ सेकंड लॉ थर्ड लॉ त्या पद्धतीने सेम याप्रमाणेच बोर्डला क्वेश्चन तुम्हाला 3, 2, 1 मार्कला विचारला जाईल. आता बाळांनो पूर्ण लेक्चरमध्ये हे सगळे 4 पॉईंट्स आपण डिस्कस केले. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर या लॉशी कनेक्टेड असणारा पार्ट महत्त्वाचा पुढचा पार्ट की तुमचं ग्रॅव्हिटेशन म्हणजेच की तुमचं अर्थ ग्रॅव्हिटेशन आहे किंवा अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आहे
त्याच्याशीच कनेक्टेड असणारा पार्ट ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे आणि ती कशी व्हॅरी होते सरफेसनुसार, डेप्थनुसार, हाईटनुसार, हे आपल्याला उद्याच्या लेक्चर ज्यामध्ये आहे ते बघायचं. आणि एक स्मॉल डिफरन्स बघायचा आहे, तो म्हणजे मास आणि वेटमधला फरक. त्याच्याशी जसं की आज आपण सगळे क्वेश्चन्स कवर केले, काही पार्ट तुम्हाला इमॅजिनेशनच्या फॉर्मॅटमध्ये दाखवला, सेम उद्याच्या लेक्चरमध्ये पण असंच जे आहे ते तुम्हाला काही की गायडन्स केला जाईल. हे लेक्चर कंप्लीट झालं. थँक्यू.